पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा आहे। उबाठाचे 6 खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। अनेक लोक संपर्कात आहेत हे निश्चित आहे। टप्प्याटप्प्याने प्रवेश निश्चित होतील। 90 दिवसात 10 ते 12 माजी आमदार सोबत येणार असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय। शिंदेंचं नेतृत्व ठाकरेंपेक्षा उजवं हे अनेकांना मान्य झालंय। त्यामुळे लवकरच शिवसेनेत मोठे प्रवेश होतील असा दावा करत मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन रेड्याची शिंग झाले असा खोचकटोला संजय राऊतांनी लगावला। 6 काय त्यांनी 9 जण संपर्कात असल्याचं सांगायला हवं, ते कोणत्या गुंगीत आहेत ते तपासायला हवं अशी टीका संजय राऊतांनी केली। फडणवीस रोज शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन करतायत। शिंदे गट हा भाजपच्या पोटातील अपेंडिक्स आहे, ते केव्हाही कापतील असा घणाघात संजय राऊतांनी केला। विरोधकांकडून विनाकारण भांडणं लावण्याचं काम सुरू आहे। मी मर्यादा ओळखून राजकारण करतो, कुणी बालिश राजकारण करू नये असं म्हणत उदय सामंतांनी विजय वडेट्टीवारांवरती टीका केली। खासदार संजय राऊतांनी लाडकी बहीण योजनेवरनं सरकारवर निशाणा साधला। हळूहळू अनेक लाडक्या बहिणी यादीतून वगळल्या जातील असं संजय राऊत म्हणाले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर राज्य सरकारनं नवीन नियम आणि निकष लावल्यामुळे लाखो बहिणींच्या डोक्यावर सध्या अपात्रतेची टांगती तलवार आहे। मात्र यात अद्याप कोणतीही नवीन तरतूद केलेली नाही असं वक्तव्य करत शिक्षण मंत्री दादा भुसेंनी संभ्रम निर्माण केलाय। समरजित सिंह घाटगे पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे। वरिष्ठ पातळीवरती घाटगेंच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर घाटगे यांचं सहकारात सुद्धा मोठं नाव आहे। फलटणमधल्या संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी तब्बल 48 तास उलटून गेले, तरी देखील आयकर विभागाकडून तपासणी सुरू आहे। बंगला परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळेंनी दिवसभरात इंदापूर तालुका पिंजून काढत अनेक गावात कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन सदस्य नोंदणीचा आढावा घेतला। यावेळी कार्यकर्त्यांच्या नोंदणी संदर्भातील अडचणी जाणून घेऊन त्यांनी मार्गदर्शन केलं। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम आहे। जिल्हा विकास आराखडा अद्यापही तयार नसल्यामुळे जिल्हा नियोजनाच्या बैठकीतनं रायगडला वगळण्यात आले, मात्र त्यामुळे विकास कामांवर कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी दिलं। रायगडला पालकमंत्री नसल्यामुळे रायगडचा नियोजन आराखडा रखडलाय, त्यामुळे शासन योग्य ती पावलं उचलेल आणि रायगड जिल्ह्याला न्याय मिळेल अशी आशा राहुल नार्वेकरांनी व्यक्त केली। नांदेडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळाव्यात महाविकास आघाडीतील अनेक जणांनी शिवसेनेत प्रवेश केला। दरम्यान आगामी निवडणुका आपण महायुतीत लढणार आहोत, मात्र काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल असं एकनाथ शिंदे म्हणाले। एक मोठी आणि धक्कादायक बातमी। हॉटेलच्या पार्किंगमध्ये एका 5 वर्षाच्या चिमुकल्याचा कारनं चिरडल्यामुळे मृत्यू झाला। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेलच्या परिसरात ही घटना घडली आहे। ध्रुव अजित राजपूत असं मृत चिमुरड्याचं नाव आहे। तो वडिलांसोबत हॉटेलच्या गार्डनमधनं पळत पार्किंग जवळ येत असताना हा अपघात घडला। अजित राजपूत हे मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदा सोबत हॉटेलमध्ये आले होते। ज्या गाडीनं या मुलाला चिरडलं तो दारू प्यायलेला होता अशी तक्रार मयत मुलाच्या वडिलांनी पोलिसात केली आहे। नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। पुन्हा पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। सांगलीच्या जत तालुक्यातल्या एका 4 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ जत बंदची हाक देण्यात आली आहे। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली। पुणे पालिका आयुक्त राजेंद्र भोसले थेट इंदोरमध्ये दाखल झालेत। इंदोर शहरातील स्वच्छतेच्या व्यवस्थापनाची त्यांनी पाहणी केली। यावेळी आमदार हेमंत रासने देखील उपस्थित होते। राहुल सोलापूरकर यांच्यावर राज्य शासनानं कडक कारवाई करावी अशी मागणी शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकारकडे केली आहे, तर सोलापूरकरांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केलाय। विठुरायाच्या मागे वारीसाठी एसटीच्या 110 बस गाड्या धावणार आहेत। मागे वारीत
लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे सोलापूर आगारासोबतच अक्कलकोट पंढरपूर बस स्थानकातून प्रत्येकी 40 गाड्या सोडल्या जाणार आहेत. शासनानं मुदतवाढ न दिल्यामुळे सोयाबीन खरेदी केंद्र आजपासून बंद झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या 12,000 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी न करताच केंद्र बंद झाल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. नाफेडकडनं हमीभावानं होणारी सोयाबीन खरेदी बंद करण्यात आली आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील ऑनलाईन नोंदणी केलेल्या 21,502 शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी अद्यापही बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. वर्ध्यात सीसीआयची कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवलाय. यावेळी कापूस खरेदी लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी केली जाते. रात्री थंडी, पहाटे धुकं आणि दुपारी कडक ऊन अशा तिहेरी संकटात द्राक्ष उत्पादक शेतकरी सापडलेत. बदलत्या वातावरणाचा द्राक्ष बागांवर परिणाम होत असल्यामुळे द्राक्षांना तडे जायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कुडच गावात मागील 2 वर्षांपासून एक लाल तोंडी माकडानं धुमाकूळ घातला. या माकडाला अखेर पकडण्यात वन विभागाला यश आलंय. त्यामुळे कुडचकरांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. धरणगाव इथल्या बालकवींचं स्मारक तातडीनं पूर्ण करण्याची मागणी साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी केली. बालकवींच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या 15 वर्षांनंतरही काम पूर्ण न झाल्यामुळे साहित्यप्रेमी आक्रमक झाले. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातल्या कुरुंदा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यानं 2 एकर शेतात ऊसाची लागवड केली. परंतु याच ऊसात आंतरपीक म्हणून गहू देखील पेरलाय. दोन्ही पिकांचं चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्याला आहे. जळगावच्या राज्य परिवहन महामंडळाच्या एरंडोल आगारातील बसेसची दुरवस्था झाली. त्यामुळे दरवाढीनंतरही प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. चांगल्या बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाते. पिंपरी चिंचवड शहरातील कुडाळवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास 3 दुकानांना भीषण आग लागली. या आगीत 3ही दुकानातील साहित्य जळून खाक झालं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. भुसावळमध्ये नगरपालिकेतील कर्मचाऱ्याला ठेकेदारानं मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ नगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. त्यावेळी आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली. शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी कोल्हापुरातील शहर हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलं. या आंदोलनाचा एक भाग म्हणून कोल्हापूर शहरातील चौकात शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी डिजिटल बोर्ड लावण्यात आले. रत्नागिरीतल्या हर्णे बंदरात उत्तरेकडील आणि दक्षिणेकडे मतलई वाऱ्यांमुळे मासेमारी बोटी किनाऱ्यावरती परतल्या आहेत. बोटी किनाऱ्यावरती परतल्यामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प झाला असून पारंपरिक मच्छीमारांची आर्थिक कोंडी झाली आहे. जळगावच्या 40गाव बाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढली. मात्र कांद्याला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शासनाकडून अनेक वर्षांपासून शेतमाल तारण योजना राबवली जाते. मात्र या योजनेचा जळगाव बाजार समितीतल्या एकाही शेतकऱ्यानं लाभ घेतला नाही. मागील 5 वर्षात योजनेसाठी एकही अर्ज आलेला नाही. पंढरपुरातल्या माघी यात्रेत भाविकांना श्री विठ्ठलाचा प्रसाद म्हणून देण्यासाठी 5 लाख बुंदी लाडू आणि 50,000 राजगिरा लाडूची प्रसादाची निर्मिती करण्यात आली आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी आणि राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो. नागपुरातील ताजबाग परिसरात बर्ड फ्लू झाल्याचं निष्पन्न होताच पालिकेच्या आरोग्य विभागानं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. 3,000 कोंबड्यांना मारून पुरण्यात आलंय तर 180 अंडी आणि 1,000 किलोचं खाद्य नष्ट करण्यात आलंय. सामाजिक पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि उपजीविकेतील गंभीर तफावत भरून काढून आदिवासी क्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी जळगावात पंचवार्षिक कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 1,820 जिल्हा परिषद शाळा असून त्यापैकी 74 शाळांमध्ये लोकसहभाग तसंच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. अजिंठा फिल्म सोसायटी देवगिरी चित्रसाधनाद्वारा आयोजित शॉर्ट फिल्म फेस्टिवल संपन्न होतं. यात राज्यातनं 100हून अधिक शॉर्ट फिल्म सहभागी झाल्या. तर अभिनेता गिरीश कुलकर्णी, दिग्दर्शक नितीन भास्कर यंदाच्या देवगिरी चित्रगौरव पुरस्काराचे मानकरी ठरलेत. बुलढाण्यातल्या खामगावातील जीएसटी कार्यालयातील तत्कालीन सहाय्यक कर आयुक्त चेतन सिंग राजपूत यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. भ्रष्टाचाराविरोधात बोलत असताना त्यांनी व्यापाऱ्यांकडे पैसे मागणारे जीएसटी तसंच आयकर विभागातील अधिकाऱ्यांची तक्रार करण्याचं आवाहन केलं.
वर्ध्याच्या देवळी तालुक्यातल्या रोहणी इथे एका महिलेकडनं शेती अनुदानाचे पैसे देणार असं सांगून 2 लाखांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्याकडनं 30,000 एक मोटरसायकल जप्त केली आहे। कोंढवा बोबदेव घाटात सासवड मार्गावर पीएमपी बसचा भीषण अपघात झाला। यात वाहतूक कोंडी झाली असून शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय झाली। नवी मुंबईत पहाटेच्या सुमारास चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे डंपर थेट पुलाखाली कोसळला, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नाशकात पोलिसांनी 4 चाकी वाहन चालकावरती कारवाई केली। वाहनात अवैधरित्या हत्यारं बाळगल्यामुळे पोलिसांनी कारवाई करत चालकाला अटक केली। सोलापुरात खुनाच्या गुन्ह्यातील 4 फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली। यावेळी आरोपींकडून पोलिसांनी 4 पिस्टल आणि 24 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। मिरज गावात शेतकरी असल्याचं भासत एका व्यापाऱ्याला चोरी केलेली तूर विकत पैसे घेतल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला। व्यापाऱ्यानं विकत घेतलेली तूर ही चोरीची असल्याचं समजताच पोलिसांनी हा माल जप्त केला। यात व्यापाऱ्याचं 2.5 लाखांचं नुकसान झालंय, तर पोलिसांच्या गोंधळामुळे सर्व व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवत निषेध नोंदवलाय। गोंदिया रेल्वे स्टेशनजवळ एका संशयित व्यक्तीवर आरपीएफनं कारवाई केली। त्यांच्याकडनं पोलिसांनी पिस्तूलसोबतच 4 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। छत्रपती संभाजीनगरात अपहरणाचा कट रचताना पिस्तूलची खरेदी करण्यात आली। बिहारमधील राजनला पिस्तूल खरेदीसाठी 30,000 रुपये देण्यात आले होते, तर मागील 3 महिन्यांपासून अपहरणाचा कट शिजला होता। जुन्नर तालुक्यातील आळेफाटा इथे पुणे नाशिक महामार्गावरती खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला। यात बसमधील 50 प्रवासी जखमी झाले। लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये एका महिन्यात 5 लाखांची घट झाल्याची माहिती समोर आली। छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांमध्ये घट होती। डिसेंबरमध्ये 2,46,00,000 लाडकी बहीण लाभार्थी होते। जानेवारीत हा आकडा 2,41,00,000 लाखांवर जाऊन पोहोचलाय। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरनं आंगणेवाडी यात्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत। या रेल्वेगाडीला एकूण 19 डबे असतील। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, तर 19वा हप्ता फेब्रुवारीच्या अखेरीस मिळणार आहे। पंतप्रधान 24 फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावरती जाणार आहेत। याच वेळी ते पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित करणार आहेत। एसटी कर्मचाऱ्यांना आता वर्षभरात 4 महिने मोफत फॅमिली पास मिळणार आहे। महामंडळानं कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या फॅमिली पासचा कालावधी 2 सत्रात प्रत्येकी 1 महिन्यानं वाढवलाय। एसटी महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांना एसटी प्रवासासाठी मोफत फॅमिली पास दिला जातो। परीक्षेत कॉपी केली तर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतलाय। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 8,863 शाळांमधील 1,09,111 जागांकरता तब्बल 3,05,828 अर्ज आलेत। प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सोमवारी सकाळी 11 वाजता ऑनलाईन प्रवेशाची सोडत काढली जाईल। महापालिका शाळांचं मिशन संपूर्ण या योजनेतनं यंदाच्या अर्थसंकल्पात नव्या योजनांना स्थान देण्यात आलंय। येत्या शैक्षणिक वर्षापासून महानगरपालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांकरता राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच एनसीसी उपक्रम सुरू केला जाणार आहे। सीबीएसई मंडळानं विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरती सकाळी 10 वाजण्याआधीच पोहोचण्याच्या सूचना केल्या आहेत। परीक्षा केंद्रावर 10 नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही। 15 फेब्रुवारीपासून सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत। उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये हल्लेखोर आणि पोलिसांमध्ये चकमक झाली। यामध्ये 2 हल्लेखोर जखमी झाले असून 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अमेरिकेतनं परतलेल्या एका भारतीयाचा इंटरपोलच्या वॉन्टेड यादीत समावेश आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबमधील महिलेचं नाव लवप्रीत असून तिचा इटलीमध्ये गुन्हेगारी रेकॉर्ड आहे। मध्य प्रदेशातल्या शिवपुरी येथे भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान मिराज 2000 अपघातग्रस्त झालं। दोन्ही पायलट सुरक्षित आहेत। हवाई दलानं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत। उत्तर प्रदेशातल्या झांसी इथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला। भरधाव बसनं डिव्हायडरला जोरदार धडक दिली। या अपघातात 6 जण जखमी झाले। उत्तर प्रदेशातील बहराईचमध्ये बिबट्याची दहशत आहे। बिबट्यानं गावातील अनेकांवरती हल्ला करून जखमी केले, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। सिहोरमध्ये खासगी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं। विद्यार्थ्यांच्या वाहनांना खिडक्यांवरती बसलेले दिसले, त्यामुळे पुढील तपास पोलीस करतायत। उत्तर प्रदेशच्या संबळ इथे वीज बिलाची थकबाकी जमा करण्यासाठी गेलेल्या पथकाला ग्रामस्थांनी मारहाण केली। मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बापानं त्याच्या मुलांनी हल्ला केला।
उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये झाडांना भीषण आग लागली. सेक्टर 31 मध्ये घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ माजली. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं.